प्रिमिटिव्ह टाईपचे 2 टाईप पडतात बघा याच्यामध्ये. एक आहे काय तर बुलियन, दुसरा आहे काय तर न्यूमरिक. बुलियनमध्ये काय आलं तर बुलियन ज्याची व्हॅल्यू काय असेल ट्रू किंवा फॉल्स असेल. आणि न्यूमरिकच्या अंडर परत 2 टाईप, कॅरेक्टर आणि इंटिग्रल. कॅरेक्टरमध्ये काय असेल कॅर असेल, त्याच्यामध्ये आपण सिंगल कॅरेक्टर काय करू शकतो तर स्टोअर करू शकतो. त्यानंतर इंटिजरचे परत 4 टाईप पडतात, बाईट, शॉर्ट, इंट आणि लॉंग. आणि इंटिग्रलमध्ये दुसरा जो आहे टाईप तो आहे फ्लोटिंग पॉईंट. फ्लोटिंग पॉईंटमध्ये काय असेल हो तर फ्लोट आणि डबल. आणि जे नॉन प्रिमिटिव्ह आहे ते नॉन प्रिमिटिव्हमध्ये काय असेल स्ट्रिंग, ॲरे, क्लास हे सगळे काय तर नॉन प्रिमिटिव्ह. नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप जे आहेत ते आपण प्रिमिटिव्हपासून तयार करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहेत बुलियन असेल त्याचे ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू असेल. कॅरेक्टरमध्ये तुम्ही सिंगल कॅरेक्टर स्टोअर करू शकाल. तर इंटिजर जे आहेत बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग या प्रत्येकाचा यूज कशाला होतो स्टोअर द इंटिजर.